नमस्कार. BMS सेकंड इयर अगततंत्र एवं विधिवैद्यक या विषयातील आज आपण विषाक्त आहार परीक्षा या विषयाच्या या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण चरक व सुश्रुताचार्यानुसार विषाक्त आहाराची परीक्षा कशी करावी, सोबतच विषदाताचे लक्षणसुद्धा पाहणार आहोत. तर विषाक्त आहार परीक्षा त्यामध्ये चरक व सुश्रुताचार्यांनी विषमिश्रित अन्नपानाला ओळखण्यासाठी व त्यापासून उत्पन्न होणाऱ्या लक्षणांचे सविस्तर वर्णन केलेले आहे. सुरुवातीला आपण सुश्रुताचार्यानुसार पाहूयात. त्यांनी पशुपक्षींवर परीक्षण केले, जसं की माक्षिका म्हणजे माशी किंवा कावळा हे विषाक्त अन्न खाल्ल्यास तो ताबडतोब मरतो. चकोर डोळ्याची लाली नष्ट होते. जीवजीवाणू त्वरित मरतात. कोकिळ त्याचा स्वर नष्ट होतो. क्रौंचला मद चढतो. मोर अत्यंत उद्विग्न व चंचल होतो. त्यानंतर पोपट मैना क्रदन करतात. हंस जोराने ओरडू लागतो. भृंगराज कूजन करतो. तसंच पशूंमध्ये हे झालं पक्ष्यांचं. पशूंमध्ये मृग म्हणजे हरिण डोळ्यातून अश्रू वाहू लागतो. मरकट म्हणजे माकड विषाक्त अन्नाला पाहून किंवा वास घेतल्यास मल त्याग करतो. तर हे होते सुश्रुताचार्यांनुसार आहार परीक्षणाचे विषाक्त आहाराची परीक्षा. नेक्स्ट आहे चरकाचार्यांनुसार. त्यांनी सांगितलं की माशी मृत्यू होतो, कावळा विषाक्त आहाराने स्वर बदलतो आणि चकोर नेत्र रक्तवर्ण होतात. नेक्स्ट पॉईंट आहे चरक व सुश्रुताचार्यांनुसार अग्नीचे परीक्षण. अग्नीचं परीक्षण कसं करावं? आधी आपण विषाक्त आहाराची परीक्षा पाहिली, आता अग्निपरीक्षण. त्यामध्ये सुश्रुतांनी सांगितलं की शब्द त्यामध्ये चटचट आवाज येतो. रूप मोराच्या मानेप्रमाणे हिरवट निळं असतं आणि गंध तीक्ष्ण. त्यानंतर चरक शब्द चटचट, रूप मोराच्या पंखाप्रमाणेच आणि गंध तीक्ष्ण व कुनपगंधी. नेक्स्ट पॉईंट आहे विषदाताचे लक्षणं. त्यामध्ये सुद्धा सुश्रुत व चरकांनी वेगवेगळे सांगितलेले आहेत. सुश्रुतांनी सांगितलं की प्रश्न केल्यास उत्तर देत नाही. तो व्यक्ती बोलताना घाबरतो, व्यर्थ बडबड करतो, बोटांना मोडत बसतो, चेहरा क्लान्न होतो व बोटांनी काही ना काही तोडतो. त्यानंतर बेचैन झालेला असतो आणि सारखे केसांना हात लावत असतो. त्यांनी विषदाताचे लक्षणं अशा प्रकारे सांगितलेत की विषाक्त आहारयुक्त व्यक्ती अशी लक्षणं दाखवतो. आणि चरकाचार्यांनी विषदाताचे लक्षणं वर्णन करताना अत्यंत शंखामध्ये असतो, त्यानंतर अधिक बोलतो किंवा कमी बोलतो, शरीरावरील क्लांती नष्ट होते आणि खूप घाबरलेला असतो. अशा प्रकारे विषदाताची लक्षणं चरकाचार्यांनी सांगितलेली आहेत. तर हे होते विषाक्त आहार परीक्षणाबद्दल नोट्स. तर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. तुम्हाला जर कोणत्या विषयाच्या नोट्स हव्या असतील व त्या आपल्या चॅनलवर अपलोडेड नसतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. तसंच आपल्या चॅनलवर विविध विषयाच्या प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही एकदा जाऊन अवश्य पहा. त्यामध्ये तुम्हाला नोट्स भेटून जातील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाइस, सबस्क्राइब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.